शपथविधी झाला त्यावेळेस एक मोठं वाक्य लिहिलेलं होतं शपथविधीच्या स्टेज खाली, महाराष्ट्र आता थांबणार नाही. मग आमच्या शहरातल्या रस्त्याची निविदा 17 महिने जरा का थांबली ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे. शहरातल्या नागरिकांना रस्ते खराब असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. कशामुळे थांबली ह्याचं उत्तर तर द्या. महाराष्ट्र आता थांबणार नाही मला मग थांबलं का, कुणाचे काय इंटरेस्ट आहेत हे एकदा कळू द्या आणि याची चौकशी झाली पाहिजे. कारण 17 महिने आमच्या जिल्हा नियोजन समितीचा निधी 24-25चा, महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा धाराशिव 24-25चा 268 कोटी रुपये निधी सोडा स्थगिती आहे. का स्थगिती आहे, काय कारण आहे? गरज नाही का विकासाची? आकांक्षित जिल्हा आहे आमचा आणि अशा वेळेस 24-25चा निधी सुद्धा त्याला स्थगिती आहे. जिल्हा आमच्या स्टेडियमचा सिंथेटिक ट्रॅकचं त्याचंही टेंडर थांबलंय. हे का थांबलंय? महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणतात, हे सगळ्या निविदा का थांबल्यात ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि यासाठी म्हणजे कुणाचा काय इंटरेस्ट आहे हेही जनतेसमोर आलं पाहिजे. पण तुमच्या इंटरेस्टमुळं जर तिथल्या सर्वसामान्य नागरिकाला त्रास होत असेल तर हे अध्यक्ष महोदय बरोबर नाही. त्यामुळे ह्या निविदा पूर्ण होऊन कामं लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत ही विनंती आपल्या माध्यमातून मला सरकारला करायची. अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडी सरकार असताना धाराशिव शहरातल्या 3 उद्यानासाठी निधी मंजूर झाला होता, आठवडी बाजारासाठी निधी मंजूर झाला होता. मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयात लिहून दिलं की आम्ही स्थगिती उठवतोय. बाकीच्या सगळ्या विभागाने स्थगिती उठवली, फक्त नगर विकास विभागाने स्थगिती उठवली नाही. का उठवली नाही? त्या शहरात आज तिथल्या नागरिकांसाठी एकही उद्यान नाही. मग राजकारणात आम्ही विरोधात आहेत म्हणून असं तिथल्या लोकांवर अन्याय का? तिथल्या लोकांनी उद्यानाचा लाभ घेऊ नये का? तिथं उद्यान असू नये का? तिथं आठवडी बाजार व्यवस्थित असू नये का? तिथं चिखलात आठवडी बाजारात बसावं लागतं. हा जो अन्याय, तिथं तुम्हाला राग आहे आमच्यावर तर आमच्यावर काढा, पण आमच्या सर्वसामान्य आमच्या मतदारसंघातल्या नागरिकांवर राग काढू नका ही विनंती आपल्या माध्यमातून सरकारला करायची. अध्यक्ष महोदय, धाराशिव सह बऱ्याच शहरात स्ट्रीट लाईटचं ESSL एक कंपनी आहे, त्यालाही टेंडर दिलेलं आहे. त्यांचे पैसे थकले म्हणून स्ट्रीट लाईट बऱ्या प्रमाणात बंद आहेत. आमच्या धाराशिव नगरपालिकेनं शासनाला प्रस्ताव पाठवला होता की आम्हाला या योजनेतून बाहेर पडायचं आहे. गेल्या अनेक महिन्यापासून शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे, पण त्याला परवानगी मिळत नाही. ही कंपनी कोणाची आहे? म्हणजे तिथं नगरपालिकेला, त्या स्थानिक नगरपालिकेला दुरुस्त करायचा स्ट्रीट लाईट अधिकार नाही. मग हे अंधारातच राहायचं का? बऱ्याच नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात हा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, 15 वित्त आयोगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवातीला धाराशिव नगरपालिकेला जवळपास 12 कोटी रुपयापर्यंत निधी मिळायचा, परंतु निधी वाढवून द्यायचं तर लांबच, पण निधी कमी झाला, तो आता 3 ते 4 कोटी रुपये मिळतो. त्यामुळे परिणाम काय होतो? स्थानिक लाईट बिल असेल किंवा स्वच्छतेची कामं, सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा परिणाम स्वच्छतेवर झाला आहे. स्वच्छतेच्या कामाचं त्या कंत्राटदार देयक वेळोवेळी मिळत नाही म्हणून तो कंत्राटदार काम करत नाही, आणि तो कंत्राटदार काम करत नसेल स्वच्छतेचा सगळा बोजावारा धाराशिव शहरात उडालेला आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की पूर्वीप्रमाणे जो वित्त आयोग 15 वित्त आयोगाचा हप्ता नगरपालिकांना मिळत होता त्या पद्धतीनं परत नगरपालिकांना हप्ता मिळावा. अध्यक्ष महोदय, नगरपालिका क्षेत्रात जे शिक्षक असतात त्यांना महानगरपालिकेला 50% आणि नगरपालिका क्षेत्रात 80% 90% अनुदान दिलं जातं. बाकीचं अनुदान नगरपालिकेमार्फत दिलं जातं, पण नगरपालिकेला दिलेलं अनुदान कधीच वेळेवर जात नाही. त्यामुळे शासनाचेच पैसे जातात, परंतु काही पैसे शिक्षण विभागामार्फत थेट त्या शिक्षकाच्या खात्यावर जातात आणि काही पैसे नगरपालिकेमार्फत जातात. त्यामुळे माझी विनंती आहे की हे पैसे सुद्धा थेट नगरपालिकेच्या खात्यावर न देता थेट शिक्षकांच्या खात्यावर शिक्षण विभागामार्फत दिले तर तो विलंब आहे पगारीला होणारा, तो होणार नाही. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं, मगाशी विषय झाला, MSIDC खातं नवीन निर्माण झालंय. आमच्या भागात ही रस्ते चालू आहेत MSIDCचे, परंतु त्या रस्त्याच्या दर्जावर नियंत्रण कोण ठेवणार? ज्यावेळेस आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो, मराठवाडा विभागासाठी एक अधिकारी आहे, इंजिनियर आहे, तो म्हणतो मला वेळ नाही तिथं यायला. मग सांगितलं जयंत पाटील साहेबांनी 8000 इंजिनियर आहेत आपल्याकडे, मग त्यांना काम का देत नाही? ते त्याच्यावर दर्जावर तुम्हाला टेंडर करायला वेगळं पाहिजे तुम्ही करा, मान्य आहे, पण कमीत कमी त्या दर्जा राखण्यासाठी त्याच्यावर रोजची देखरेख करण्यासाठी तिथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरकडे ते काम का दिलं जात नाही? कारण तो कन्सल्टंट नेमला जातो, कन्सल्टंट कुठला तरी एखादा रिटायर झालेला इंजिनियर नेमतो. मग जे रेग्युलर का आपले अभियंते आहेत, सध्या तर बजेट नाही म्हणतात, कामही नाही म्हणतात, मग रेग्युलर जे अभियंते सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यांना कमीत कमी दर्जाची देखरेख करायचं तर काम द्या. कारण एखादा जर अडचण आली तिथं, लोकप्रतिनिधी ज्यावेळेस आम्हाला अडचण येते, लोक आमच्याकडे येतात, त्यावेळेस आम्ही विचारायचं कोणाला? ते संभाजीनगरच्या इंजिनियरला फोन केला, तो म्हणतो मला वेळ नाही आला, माझ्या मागं खूप काम आहे, मी येऊ शकत नाही, मी येत नसतो म्हणते. म्हणजे मी एक
मुख्य अभियंत्याला फोन केला तर त्यांना विचारलं की आपण ह्या कामाची पाहणी करायला, दर्जाची पाहणी करायला कधी येणार आहेत, काही तक्रारी आहेत नागरिकांच्या, तिथल्या स्थानिक लोकांच्या. तर ते म्हणले मी येत नसतो, मला वेळ नाही, तो आमचा खाजगी कन्सल्टंट आहे, तो बघून घेईल. मग एवढी कसे मुजोरी? त्यामुळं कमीत कमी तुमच्याकडे जे आस्थापनेवर इंजिनियर आहेत त्यांना तर ते काम द्या, दर्जात राखण्याचं काम तर द्या त्यांच्याकडे. माझी विनंती राजेंना हीच आहे. अध्यक्ष महोदय, 1-2 मुद्दे शेवटचे राहिलेत. राजे, ह्या राजेंना बोललो होतो. बोला बोला, कैलास पाटील साहेब बोला बोला बोला. पर्यटन शंभूराजे, मला डिस्टर्ब करू नका तुम्ही. रस्ते विकास आराखडा दर 20 वर्षानं बनतो. काय करताय? अरे चला बोला बोला, कैलासराव बोला. मी जास्त वेळ घेणार आहे. शंभूराजे जेवढे जास्त डिस्टर्ब करेल तेवढे मी जास्त वेळ घेणार आहे. रस्ते विकास आराखडा दर 20 वर्षानं बनतो. या वर्षीचंही काम चालू आहे सध्या 21 ते 41चं, पण त्यात एक जाचकाट आहे. रजिस्टर दानपत्र आपण शेतकऱ्यांचं त्या मागतोय, त्यामुळे ती अडचण येते. माझी विनंती आहे की सगळ्याच ठिकाणी सगळ्यांची अडचण असेल. हे नवीन दर्जोन्नती रस्ते VR, ODR, MDR साठी, तर त्यासाठी तुम्ही रजिस्टर दानपत्र मागता, त्याऐवजी तुम्ही शेतकऱ्यांकडनं 100 रुपये स्टॅम्पवर संमतीपत्र जरी घेतलं आणि त्या आधारे जर रस्ते दर्जोन्नती झाली तर हे गेल्या अनेक वर्षापासून जो प्रश्न आहे तो प्रश्न मिटेल. आणि त्यामुळं दर्जोन्नतीचं काम जे 21ला व्हायला पाहिजे होतं ते अजून पूर्ण झालेलं नाही, ते काम पूर्ण होईल. अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय, आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंत्याची भरती चालू आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या जी प्रतीक्षा यादी आहे, बाकीच्या सगळ्या विभागांनी त्याला मुदतवाढ दिली. 24 मध्ये निवडणूक आल्या, 2 निवडणूक आल्या, विधानसभा लोकसभाची आली, महसूल विभाग असेल, MSCB असेल, ह्या सगळ्या विभागांनी त्याला मुदतवाढ दिली. आपल्याही सार्वजनिक बांधकाम विभागाची जी यादी आहे त्याला 1 वर्ष मुदतवाढ द्यावी, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.